नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण लाखो रुपये, हजारो रुपये खर्च करून देखील नारळाची बाग लावतोय. तर जात चांगली आपण जर नाही निवडू शकलो तर एक 4 ते 5 वर्षानंतर आपल्याला मोठ्या नुकसानांना सामोरे जावं लागतो. तर काही जाती कोरडवाहू भागासाठी चांगल्या असतात, तर काही जाती फक्त समुद्र किनारपट्टीसाठीच भरघोस उत्पन्न देणाऱ्या ठरल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, आपल्या जमिनीसाठी आणि आपल्या हवामानाला पोषक अशी कोणत्या जाती आपल्याला चांगल्या ठरू शकतात आणि कोणती जात निवडल्यानंतर आपल्याला काय नुकसानाला सामोरं जावं लागेल आणि हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला काय पूर्वतयारी करायला लागेल. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. तर अनेक शेतकरी मला विचारतात की सर, कोणती जात आमच्या वातावरणासाठी चांगली राहील. तर हे मोठे प्रश्न भेडसावणारे आहेत. तर याचं एकच उत्तर नसतं का. तर कोकण किनारपट्टीतील जमीन, विदर्भातील जमीन, पश्चिम महाराष्ट्रातील जमीन, मराठवाड्यातील काही जमिनी, तर ह्या जमिनीमध्ये बराच फरक असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी असतात. तर आपल्या वातावरणाला, आपल्या हवामानाला, आपल्या जमिनीला पोषक अशा कोणकोणत्या जाती ठरणार आहे हे आपण ह्या व्हिडिओद्वारे सर्व माहिती आपल्याला सांगणार आहोत. तर भाग पहिला, कोरडवाहू भागासाठी येणाऱ्या अडचणी आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर कोरडवाहू भागांमध्ये मित्रांनो, मुख्य समस्या ह्या असतात. कमी पाऊस असतो, पाण्याची अतिशय कमतरता, उन्हाळ्यातील तीव्र तापमानामुळे जमिनीचा उष्णता वाढतो, त्यानंतर जमिनीचा जो ओलावा असतो तो अगदी कमी होतो. अशा परिस्थितींमध्ये जास्त पाण्याची जास्त गरज असणारी झाडे निवडणे ही मोठी चूक आहे. म्हणून कोरडवाहू भागामध्ये खोल मुळे जाणारी जात आणि दुष्काळ सहन करणारी, त्या वातावरणाला सहन करणाऱ्या जाती निवडणं फार गरजेचं आहे. तर मुद्दा दुसरा, कोरडवाहू भागासाठी सर्वोत्तम जाती कोणत्या. त्यामधील पहिली जात म्हणजे वेस्ट कोस्ट टॉल. ही जी जात आहे ती महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय जात मानली जाते. याची वैशिष्ट्य म्हणजे तर मजबूत वाढ असते, खोलवर मुळे जातात रोवली, विस्तार मोठा असतो याचा, तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि याची जी दीर्घकालीन आयुष्य याला लाभलं जातं आणि यामध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न देण्यासाठी फार ही जात मदत करते. आणि कोरडवाहू जमीन क्षेत्रासाठी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून ही जात आपल्याला फार महत्त्वाची ठरते. तर कोरडवाहू जमीन क्षेत्रासाठी दुसरी महत्त्वाची जात ठरणारी म्हणजे ऑरेंज डॉर्फ. या जातीची वैशिष्ट्ये म्हणजे लवकर उत्पादन सुरू होते, उंची कमी असते, व्यवस्थापन अगदी सोपं असतं. जे लहान शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी, यांच्यासाठी ही फायदेशीर जात आहे. पण ह्या जातीला देखील नियमित पाण्याचा, नियमित व्यवस्थित खतांचा योग्य पद्धतीनं नियोजन फार गरजेचं आहे. तर आता आपण कोरडवाहू जमीन क्षेत्रासाठी जातींचा आढावा घेतला. त्यासाठीच आपण जे कोकण किनारपट्टी भाग जो आहे, यासाठी किनारपट्टी भागांमध्ये सर्वप्रथम जाती खूप वेगवेगळ्या, अडचणी खूप वेगवेगळ्या असतात. त्यामध्ये खारट वारे असते, जास्त आर्द्रता असणारी जमीन, क्षारयुक्त माती असते. या परिस्थितींमध्ये काही जाती उत्तम काम करतात. त्यामधील एक पहिली जात म्हणजे वेस्ट कोस्ट टॉल. ही जात जी आहे ही कोकण, गोवा, केरळा या भागांमध्ये खूप लोकप्रिय आहे. समुद्र किनारपट्टी जी आहे ही त्या वातावरणाला सहज मिळवून घेते. यामध्ये हायब्रिड व्हरायटी देखील आढळून येतात. त्यामध्ये काही संकरित जाती अधिक उत्पादन देतात बरं का, कोकणी किनारपट्टीसाठी खास करून. तर त्यांना खत आणि पाण्याची व्यवस्था व्यवस्थित जर केली तर त्या किनारपट्टींना जुळवून घेण्यासाठी कोकण किनारपट्टीसाठी चांगलं भरघोस उत्पन्न देणाऱ्या ह्या जाती आहेत. तर यामध्ये चौथा मुद्दा, जात निवडताना शेतकरी या चुका भयंकर करत आहेत. म्हणजे शेजाऱ्यांनी जी जात निवडलेली आहे नारळाची, तीच जात आपण लावतो. तर असं न करता
प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. प्रत्येक शेतीची जी परिस्थिती असते ती वेगवेगळी असते. जमिनीचा जो प्रकार आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. प्रत्येकाची पाण्याची उपलब्धता प्रत्येकाची वेगवेगळी आहे. हवामानात फरक पडतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारपेठेचा आढावा घेणं फार गरजेचं आहे. तर पाचवा मुद्दा म्हणजे योग्य जात. जे आपण ज्यावेळी जाती निवडतो त्यावेळी हे 5 नियम पाळले पाहिजेत. तर पहिली गोष्ट म्हणजे जमिनीचं निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. तर तसेच स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. रोपं निवडत असताना आपण पाण्याचं व्यवस्थापन पण बघणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन नियोजनाच्या दृष्टिकोनातून आपण रोपं निवडायची. तर मित्रांनो, नारळ झाडांचं यश, नारळ बागेचं यश फक्त खत आणि पाण्यावर अवलंबून नसून योग्य झाडं निवडणं देखील हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. आपण अशा पद्धतीनं आज जर आता बघितलं तर कोरडवाहू भागासाठी, दुष्काळ सहन करणारी, त्या वातावरणाशी सूट होणाऱ्या आपण सांगितल्याप्रमाणे जाती निवडाव्या. तर किनारपट्टी भाग जो आहे त्या भागाला त्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या जाती निवडाव्या. तर आपल्या भागांमध्ये कोणत्या नारळाच्या जाती आहेत, त्याच्या येणाऱ्या अडचणी, त्याच्या येणाऱ्या समस्या ह्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओज, नवनवीन कल्पना, नारळ बागेविषयी नवनवीन प्रयोग, वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला केलं जाईल. तसेच ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.